हाय गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खूप खास आहे आणि आज अनुभवचा वाढदिवस आहे. अनुभव म्हणजे आरूचे काका आणि ह्यांचा मोठा सर्वात भाऊ. तर आज ते गाडी घेणार आहेत आणि त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही बाहेर खूप मजा करणार आहे. तर बघा तुम्ही पुढे काय काय होतं आहे. तर आम्ही फायनली आवरून वगैरे गेलो, शोरूममध्ये पोचलो होतो आणि इथं फायनल प्रोसेस चालली होती, जी की सिग्नेचर करून आपल्याला डॉक्युमेंट घेऊन गाडीपाशी जायचं होतं. तर इथं चालले होते, त्यांचे सिग्नेचर राहिलेले बाकी ते करत होते ते. आणि मग बघू शकता तुम्ही, तर आम्ही गेलो गाडीपाशी. गाडी बघितली, खूप छान गाडी, सुंदर एकदम. कलर पण खूप छान होता, आवडला. बघून खूप आनंद झाला, कारण की सरप्राईज दिलं त्यांनी आम्हाला सगळ्यांना. आणि इथं सर्व घरचे आले होते, त्यांच्या पण आम्ही पण होतो सर्वजण. तर आत्या मामा वगैरे सर्व आले होते, त्यांची मम्मी वगैरे पण आली होती. तर बघू शकता फॅमिली परत आली खूप दिवसानंतर, कारण की लग्नाला आले होते सर्वजण. तर इथं छान अशी सर्वांनी पूजा वगैरे केली, मामांनी नारळ वगैरे फोडलं. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. अनुभवने आम्हाला पार्टी दिली. तर इकडं बसले होते सर्व फॅमिली आपली 3 टेबलवरती. पाठीमागं अर्धे आम्ही, इथं बाकीचे थोडे राहिलेले बाकीचे तिकडं बसले होते पोरं सर्व. तर इथं मस्त आम्ही जेवण केलं. खूप छान हॉटेल होतं आणि जेवण पण खूप छान होतं. तारूचं चाललं होतं खायचं काम, रोटी आणि भाजी थोडी थोडी लावून खात होती ती. मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आम्ही बाहेर, खूप जोरात पाऊस चालू होता, तरी पण आम्ही निघालो. म्हटलं खूप वेळ झाला आहे, जाऊया आता घरी, कारण की आम्ही 12 वाजता निघालो होतो. तर आम्हाला खूप वेळ झाला. तर बघू शकता बाहेर पाऊस चालूच होता. तर मग बाकीचे गाडीत गेले, मग ह्यांनी रिक्षा घेतली, मी पण त्यांच्यासोबतच आले. तर हे खूप दिवसांनी म्हणजे रिक्षा चालवतात ते. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण पोचलो घरी. हे माझे सगळे फॅमिली मेंबर आहेत. आरूने गाडीतच चप्पल काढली वाटतं. आता मला जाऊन तिला चप्पल द्यायला लागेल, तिला भेटत नाही वाटते चप्पल. घेतली मग तिला मी घरी गेले, कारण की पाऊस येत होता. तर आम्ही सगळेजण म्हटलं चला पटापटा घरी जाऊ. मम्मीने घर वगैरे उघडलं, मग सगळे बसले घरातच आत. मग इकडंच बसले होते सगळेजण सासूच्या घरात. तर आम्ही सगळे पण इकडंच आलो, मी पण इकडंच आले. तर सासूबाईंनी चहा पण केला होता, लगेच चहा वगैरे झाला होता. तर ते सगळे चहा वगैरे पित होते. मग मी म्हणलं मला नको, हे पण म्हणले नको, आम्ही नर्तन घेतो. आरूचं काय चाललंय काय माहिती, मध्ये मध्ये करते. त्यांना बाहेरच जायचंय, पण बाहेर पाऊस येतोय. मग आरूला म्हटलं आरू तू आवरायला घे, आपल्याला क्लासला जायचंय. तरी ती खेळत होती, मग तिला मी क्लासला घेऊन सोडून आले. मग हे पण चहा यांनी पिला वगैरे. मग हे पण लगेच निघणार होते घरी जाण्यासाठी, कारण की परत त्यांना लांब जायचे खडकवासल्याला. तर मग फायनली सर्व गेले पाहुणे पण. मग मी पण चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालं आणि बसले होते. आरूला क्लासला सोडून पण आले आणि हे पण जरा वेळ पडले, कारण की ह्यांना कामाला जायचं होतं म्हणून. तर मग तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण परत एका नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला आपल्याला नक्की सांगा. आणि इथं बोलता बोलता आरू पण आली होती क्लासवरनं. तर बाय गाईज, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.